ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त सकल संत कंठभूषण हृदय सम्राट चिन्मय स्वरूप असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा आणि अतिशय सोप्या पद्धतीचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य असा उपदेश करतायत। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात, तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश करतायत। काय उपदेश करतायत? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा। काय विचार करा? तरावया पार भव सिंधू, हा भवसागर कसा तरून जाता येईल याचा विचार करा। विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात तुम्ही क्षणोक्षणी विचार करा। आपण मनुष्य आहोत, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे। मनुष्य हा विचारशील प्राणी आहे, विचार बनतोय, विचार करतो मनुष्य। काही विचार करू द्या, त्याच्या काय मनात येईल सांगता येणार? काहीही विचार करू शकतो, बसले बसले त्याच्या मनात येऊ शकतं, अंदाजे त्याच्या काही मनात येईल। रात्री काही मनात येतं, संध्याकाळी 15,000 कापसाला भाव झाला। कधी विचार केला मनामध्ये, झाला का? नाही झाला, पण मनात विचार केला। काहीही मनात येतं, मनुष्य विचार करतो, विचारशील प्राणी। मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मनुष्य विचार करतो, मग तुम्ही विचार करा। काय विचार करा? क्षणोक्षणी विचार करा। तरावया पार भव सिंधू, भवसागर नाम संसार। भवसागर कशाला म्हणतात? संसाराला। आणि संसार हा कसा तरून जाता येईल तसं बघितलं तर संसारामध्ये सुख नाहीये। सर्वजण संसारामध्ये सुख शोधता की नाही, पण संसारात सुख सापडत नाही। तुकोबाराय म्हणतात तुम्ही संसारामध्ये सुख शोधत बसण्यापेक्षा एक करा, तरावया पार भव सिंधू, या संसार सागरामधून कसं तारून जाता येईल याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात। कारण संसार कशाला म्हणतात? याला संसार म्हणतात कशाला? पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं। मग तुकोबाराय म्हणतात की हा देह नासकाय सडकाय, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला एक दिवस काळ घेऊन जाणार आहे, आयुष्य खातो काळ सावधान। मग काय करा? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। परमार्थ करा, पण कसा? तातडीने परमार्थ करा। तुकोबाराय म्हणतात तुम्ही परमार्थ करा, तातडीने परमार्थ करा, मग तुम्हाला नक्कीच संसार सागरामधून तुम्ही तारून जाल। आणि एक सांगू का, तुम्हाला कितीही सांगितलं संसार दुःखात आहे, संसारामध्ये सुख नाही, तुम्हाला हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका, कारण डोळे असून आंधळे होऊ नका। तुका म्हणे एह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरोनी राहू, कारण हा देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ, झालं आपलं कीर्तन। विठ्ठल विठ्ठल। हिंदू संस्कृतीनुसार शास्त्र असं सांगतं, जो जन्माला आला ना, ज्या वेळेस आईच्या पोटामध्ये आपण प्रवेश करतो, आईच्या पोटामध्ये प्रवेश केल्यापासून तेव्हापासून आपल्यावरती 16 प्रकारचे संस्कार होतात। शास्त्र सांगतं 16 प्रकारचे संस्कार होतात। त्यामध्ये पहिला विधी सांगितला जातो, तो पहिला संस्कार कोणता? गर्भधारणेचा। गर्भधारणेचा पहिला संस्कार आहे। आणि सगळ्यात शेवटचा संस्कार सांगितला 16वा संस्कार, तो म्हणजे अंत्येष्टी संस्कार। आणि त्या अंत्येष्टी संस्कारा अंतर्गत 5 विधी केले जातात। त्यामध्ये कोणता विधी सांगतो? 1 नंबर शवदहनाचा, दुसरा विधी सांगितला जातो अस्थिमिलनाचा, तिसरा विधी सांगितला जातो पिंडदानाचा, चौथा विधी सांगितला जातो ब्रह्मश्राद्धाचा, आणि 5वा विधी सांगितला जातो तो अन्नदानाचा। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। 5
विधी सांगितले महाराज, 5 विधी सांगितले मी. 1 नंबर शवदहनाचा. शव म्हणजे शरीर, दहन म्हणजे जाळणे. शरीर जाळण्याचा विधी याला म्हणतात शवदहनाचा विधी. यालाच शास्त्र अंत्येष्टी संस्कार असा शब्द प्रयोग करतं. काय मनुष्य या 9 छिद्राच्या शरीरामधून ज्यावेळेस वायुरूपी प्राण बाहेर जातो ना, खाली काय राहतं? ज्यावेळेस वायुरूपी प्राण निघून जातो खाली काय राहतं? शरीर राहतं, प्रेत राहतं, धड राहतं, त्याला आपण मड म्हणतो. आणि मग शास्त्र असं सांगतं की त्या प्रेताला सजवलं पाहिजे, सजवून दजून त्याला त्या ठिकाणी त्या स्मशानापर्यंत नेलं पाहिजे, वाजत गाजत न्यावं. आणि शास्त्र असं सांगतं त्या ठिकाणी नेल्याच्या नंतर त्याला त्या सरणावरती ठेवलं पाहिजे. ठेवल्याच्या नंतर त्याला मुखाग्नी दिला जातो, अग्नी डाग दिला जातो. त्याला शवदहनाचा विधी असं म्हणतात. विठ्ठल दुसरा विधी सांगितला जातो तो म्हणजे अस्थिमिलनाचा. घरातला मनुष्य गेला ना, मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 3 दिवसानंतर तो विधी केला जातो बघा. आमच्या इकडे त्याला राख सावडण्याचा विधी म्हणतात. आपल्या इकडे काय म्हणतात? राखच सावडायचं म्हणतात. बरे, तुमचं आणि आमचं जवळजवळ एकच आहे. आमच्या इकडे मेलेवर माणसं जाळतात, इकडे कसं? तुमच्या इकडे तसंच आहे. प्रत्येक महाराज 3रा विधी सांगितला मी तुम्हाला. दुसरा विधी अस्थिमिलनाचा, त्याला राख सावडण्याचा विधी असं म्हणतात. 3 नंबरचा विधी सांगितला जातो तो म्हणजे पिंडदानाचा. मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 10 दिवसानंतर 10व्या दिवशी तो विधी केला जातो. त्या पितराच्या नावानं पिंडदान करावं असं शास्त्र सांगतं. त्याला पिंडदानाचा विधी असं म्हटलं जातं. 4 नंबरचा विधी सांगितला जातो 1 वर्षानंतर त्याच तिथीला त्याच मिथीला करावा. त्याला म्हणतात ब्रह्मश्राद्धाचा विधी, त्यालाच वर्षश्राद्धाचा विधी असंही म्हणतात. त्यालाच प्रथम पुण्यस्मरण असंही म्हणतात. जो आज आपण या ठिकाणी करत आहोत त्यालाच प्रथम पुण्यस्मरणाचा विधी असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5 नंबरचा विधी मी सांगितला अन्नदानाचा. मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच तिथीला त्याच मिथीला अगदी त्याच दिवसामध्ये त्या पित्राच्या नावानं अन्नदान करावं. वर्षश्राद्धाच्या दिवशी जसं आज त्या पित्राच्या नावानं तुम्ही आज अन्नदान करत आहात, पिंडदान करत आहात, वस्त्रदान करत आहात, ज्ञानदान करत आहात. या आजच्या दिवशी दान फार श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि त्या पित्राच्या नावानं आज अन्नदान केलं की पितृ खुश होतात. म्हणून 5वा विधी मी सांगितला तो अन्नदानाचा. खऱ्या अर्थाने 5 विधी जर तुम्ही केले तर पितृ तुमच्यावरती खुश राहतात. जुन्या माता भगिनींच्या लक्षात येईल बघा की पितृ आपल्यावरती खुश राहावे याकरता हे 5 विधी केले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण जर हे 5 विधी केले नाही तर घरामध्ये दोष निर्माण होतो. मग ब्राह्मण देवता सांगतात तुम्हाला नारायण नागबली करावी लागेल. तुम्हाला काय सांगितलं? पितृदोष आहे. तुम्हाला पितृदोष होऊ नये याकरता जर काय करायचं असेल तर मी सांगितलेले 5 विधी तुम्ही नियमानं 5 विधी हे केलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून तुम्ही जन्माला आलात, तुम्ही आम्ही सर्वजण हिंदू आहात, आपण हे विधी केलेच पाहिजे. अहो तो जगाचा बाप होता. कोण? प्रभू रामचंद्र. जगाच्या बापाचं पिंडदान केलं. दशरथ राजाचं. कुणी केलं? दशरथ राजाचं पिंडदान केलं सीतामातेनं. अहो जगाच्या बापाचं पिंडदान केलं. आपल्या बापाचं पिंडदान करायला काय हरकत आहे? विठ्ठल विठ्ठल. आताचे एज्युकेटेड मंडळी म्हणतात, सुशिक्षित लोक म्हणतात कशाला करायचा विधी, कशाला करायचं पिंडदान, कशाला करायचा हा खर्च. पण एक सांगू, ज्यावेळेस तुम्हाला घरामध्ये सुख प्राप्त होईल, घरातला मनुष्य गेल्याच्या नंतर राहायला घर नसेल, फिरण्याकरता गाडी नसेल, पण घरातला माणूस गेला, म्हातारा गेला आणि गेल्याच्या नंतर अगदी 6 महिन्यानंतर फिरायला गाडी नव्हती, गाडी आली, राहण्याकरता घर नव्हतं, घर झालं, या सगळ्या गोष्टी घडल्या तर आपले लोक सहज म्हणतात बघा. जुने मंडळी म्हणायची म्हाताऱ्याने पाठीमागं वळून, बरोबर आहे ना, म्हाताऱ्याने पाठीमागं वळून पाहिलं असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती या कुळा, कल्याण इच्छिती
आशीर्वाद देती कल्याणा इच्छिती तया कुळा. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला पितरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तुम्हाला पितरांचा आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर काय करा, ही सांगितलेले जे नियम आहेत, जे विधी आहेत ते विधी करत राहा. पिंड पदावरी दिला पुली करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण. पितराच्या ऋणामधून जर उतराई व्हायचं असेल तर महाराज सांगतात एक करा, पिंडदान करा. आणि मग पिंडदानाचा विधी मी सांगितलं तुम्हाला, चौथा विधी सांगितला, पाचवा विधी सांगितला तो ब्रह्मश्राद्धाचा, अन्नदानाचा. हे सगळे विधी करायचे मनुष्य गेल्याच्या नंतर करायचे. मनुष्य जिवंत असताना, मनुष्य गेल्याच्या नंतर हे सर्व विधी पार पाडायचे. एक सांगू, प्रत्येक जण जातो महाराज, इथं राहण्याकरता आलेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत. काय उपदेश करतायत की प्रत्येकाला जायचंय. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करत असताना काही लोक सरळ सरळ बोलून जातात. काही म्हणतील अहो जगद्गुरु तुकोबाराय संपूर्ण माणसाला, संपूर्ण जगाला उपदेश करतात. यापासून जगद्गुरु तुकोबारायांना काय फायदा आहे? विठ्ठल 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 पाणी करतात त्यांना संत म्हणतात. संत कुणाला म्हणायचं? तेची संत तेची संत प्रतीक महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आमचे बंधू आहेत प्रतीक महाराज काळे. सुंदर महाराजांचा आवाज आहे, त्यांना आवाजाची ईश्वराची देण त्यांना आहे. पण चला, सगळ्याच गोष्टी सगळ्याला भेटत नसतात, आहे का? महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. संत कुणाला म्हणतात? संत कुणाला म्हणतात? त्याची संत त्याची संत ज्याचा त्यांना संत म्हणतात. ज्यांचा हेत विठ्ठल आहे, नेरती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, त्यांना दुसरं काही येत नाही संतांशिवाय, अहो त्या देवाशिवाय, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती, अहो त्यांना संत म्हणतात. अहो 5 चक्करचा गंध लावला कपाळाला म्हणजे संत झाला का? अजिबात नाही. भगव वस्त्र धारण केलं म्हणजे संत झाला का? अजिबात नाही. अहो टप्पुऱ्या मण्याची माळ घातली, मोठमोठ्या मण्याची माळ, त्याला संत म्हणता येईल? नुसतं तो संत होणार नाही. संत कुणाला म्हणतात? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, नेनती काही टाना टोना, यांना संत म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काही लोक म्हणतात ना, जगद्गुरु तुकोबारायांना उपदेश करत असताना तुकोबारायांना काय फायदा आहे? तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मग त्यापासून ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त सकल संत कंठभूषण, हृदय सम्राट चिन्मय स्वरूप असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा अभंग, जवळजवळ सर्वांच्या पाठातला, सर्वांच्या परिचयाचा आणि अतिशय सोप्या पद्धतीचा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य असा उपदेश करतायत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश करतायत. काय उपदेश करतायत? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा? तरावया पार भव सिंधू,
हा भवसागर कसा तरून जाता येईल याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात तुम्ही क्षणोक्षणी विचार करा. आपण मनुष्य आहोत. मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. विचार बनतोय, विचार करतो मनुष्य. काही विचार करू द्या, त्याच्या काय मनात येईल सांगता येणार. काहीही विचार करू शकतो, बसले बसले त्याच्या मनात येऊ शकतं. अंदाजे त्याच्या काही मनात येईल. रात्री काही मनात येतं, संध्याकाळी 15,000 कापसाला भाव झाला. कधी विचार केला मनामध्ये, झाला का? नाही झाला, पण मनात विचार केला. काहीही मनात येतं. मनुष्य विचार करतो, विचारशील प्राणी. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मनुष्य विचार करतो. मग तुम्ही विचार करा. काय विचार करा? क्षणोक्षणी विचार करा. तरावया पार भव सिंधू. भवसागर नाम संसार. भवसागर कशाला म्हणतात? संसाराला. आणि संसार हा कसा तरून जाता येईल तसं बघितलं तर संसारामध्ये सुख नाहीये. सर्वजण संसारामध्ये सुख शोधता की नाही, पण संसारात सुख सापडत नाही. तुकोबाराय म्हणतात तुम्ही संसारामध्ये सुख शोधत बसण्यापेक्षा एक करा. तरावया पार भव सिंधू. या संसार सागरामधून कसं तारून जाता येईल याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कारण संसार कशाला म्हणतात? याला संसार म्हणतात. कशाला? पुनरपी जननम पुनरपी मरणम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं. मग तुकोबाराय म्हणतात की हा देह नासकाय सडकाय, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला एक दिवस काळ घेऊन जाणार आहे. आयुष्य खातो काळ सावधान. मग काय करा? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करा, पण कसा? तातडीने परमार्थ करा. तुकोबाराय म्हणतात तुम्ही परमार्थ करा, तातडीने परमार्थ करा. मग तुम्हाला नक्कीच संसार सागरामधून तुम्ही तारून जाल. आणि एक सांगू का, तुम्हाला कितीही सांगितलं संसार दुःखात आहे, संसारामध्ये सुख नाही, तुम्हाला हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. कारण डोळे असून आंधळी होऊ नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरवणी राहू. कारण हा देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. हिंदू संस्कृतीनुसार शास्त्र असं सांगतं, जो जन्माला आला ना, ज्या वेळेस आईच्या पोटामध्ये आपण प्रवेश करतो, आईच्या पोटामध्ये प्रवेश केल्यापासून तेव्हापासून आपल्यावरती 16 प्रकारचे संस्कार होतात. शास्त्र सांगतं 16 प्रकारचे संस्कार होतात. त्यामध्ये पहिला विधी सांगितला जातो, तो पहिला संस्कार कोणता? गर्भधारणेचा. गर्भधारणेचा पहिला संस्कार आहे. आणि सगळ्यात शेवटचा संस्कार सांगितला 16वा संस्कार, तो म्हणजे अंत्येष्टी संस्कार. आणि त्या अंत्येष्टी संस्कारा अंतर्गत 5 विधी केले जातात. त्यामध्ये कोणता विधी सांगतो? 1 नंबर शवदहनाचा. दुसरा विधी सांगितला जातो अस्थिमिलनाचा. तिसरा विधी सांगितला जातो पिंडदानाचा. चौथा विधी सांगितला जातो ब्रह्मश्राद्धाचा. आणि 5वा विधी सांगितला जातो तो अन्नदानाचा. विठ्ठल विठ्ठल. 5 विधी सांगितले महाराज. 5 विधी सांगितले मी. 1 नंबर शवदहनाचा. शव म्हणजे शरीर, दहन म्हणजे जाळणे. शरीर जाळण्याचा विधी याला म्हणतात शवदहनाचा विधी. यालाच शास्त्र अंत्येष्टी संस्कार असा शब्द प्रयोग करतं. काय मनुष्य या 9 छिद्राच्या शरीरामधून ज्यावेळेस वायुरूपी प्राण बाहेर जातो ना, खाली काय राहतं? ज्यावेळेस वायुरूपी प्राण निघून जातो, खाली काय राहतं? शरीर राहतं, प्रेत राहतं, धड राहतं. त्याला आपण मड म्हणतो. आणि मग शास्त्र असं सांगतं की त्या प्रेताला सजवलं पाहिजे, सजवून दजून त्याला त्या ठिकाणी त्या स्मशानापर्यंत नेलं पाहिजे, वाजत गाजत न्यावं. आणि शास्त्र असं सांगतं त्या ठिकाणी नेल्याच्या नंतर त्याला त्या सरणावरती ठेवलं पाहिजे. ठेवल्याच्या नंतर त्याला मुखाग्नी दिला जातो, अग्नी डाग दिला जातो. त्याला शवदहनाचा विधी असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरा विधी सांगितला जातो तो म्हणजे अस्थिमिलनाचा. घरातला मनुष्य गेला ना, मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 3 दिवसानंतर तो विधी केला जातो बघा. आमच्या इकडे त्याला राख सावडण्याचा विधी म्हणतात. आपल्या इकडे काय म्हणतात? राखच सावडायचं म्हणतात. बरे, तुमचं आणि आमचं जवळजवळ एकच आहे.
आमच्या इकडे मेलेवर माणसं जाळतात, इकडे कसं आमच्याकडे तुमच्या इकडे तसंच आहे. प्रत्येक महाराज तिसरा विधी सांगितला मी तुम्हाला. दुसरा विधी अस्थि मिलनाचा, त्याला राख सावडण्याचा विधी असं म्हणतात. 3 नंबरचा विधी सांगितला जातो तो म्हणजे पिंडदानाचा. मनुष्य गेल्याच्या नंतर अगदी 10 दिवसानंतर 10व्या दिवशी तो विधी केला जातो. त्या पितराच्या नावानं पिंडदान करावं असं शास्त्र सांगतं. त्याला पिंडदानाचा विधी असं म्हटलं जातं. 4 नंबरचा विधी सांगितला जातो 1 वर्षानंतर त्याच तिथीला त्याच मिथीला करावा. त्याला म्हणतात ब्रह्मश्राद्धाचा विधी, त्यालाच वर्षश्राद्धाचा विधी असंही म्हणतात, त्यालाच प्रथम पुण्यस्मरण असंही म्हणतात. जो आज आपण या ठिकाणी करत आहोत त्यालाच प्रथम पुण्यस्मरणाचा विधी असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 5 नंबरचा विधी मी सांगितला अन्नदानाचा. मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच तिथीला त्याच मिथीला अगदी त्याच दिवसामध्ये त्या पित्राच्या नावानं अन्नदान करावं. वर्षश्राद्धाच्या दिवशी जसं आज त्या पित्राच्या नावानं तुम्ही आज अन्नदान करत आहात, पिंडदान करत आहात, वस्त्रदान करत आहात, ज्ञानदान करत आहात. या आजच्या दिवशी दान फार श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि त्या पित्राच्या नावानं आज अन्नदान केलं की पितृ खुश होतात. म्हणून 5वा विधी मी सांगितला तो अन्नदानाचा. खऱ्या अर्थाने 5 विधी जर तुम्ही केले तर पितृ तुमच्यावरती खुश राहतात. जुन्या माता भगिनींच्या लक्षात येईल बघा की पितृ आपल्यावरती खुश राहावे याकरता हे 5 विधी केले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपण जर हे 5 विधी केले नाही तर घरामध्ये दोष निर्माण होतो. मग ब्राह्मण देवता सांगतात तुम्हाला नारायण नागबली करावी लागेल. तुम्हाला काय सांगितलं? पितृदोष आहे. तुम्हाला हे पितृदोष होऊ नये याकरता जर काय करायचं असेल तर मी सांगितलेले 5 विधी तुम्ही नियमानं 5 विधी हे केलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून तुम्ही जन्माला आलात, तुम्ही आम्ही सर्वजण हिंदू आहात, आपण हे विधी केलेच पाहिजे. अहो तो जगाचा बाप होता. कोण? प्रभू रामचंद्र. जगाच्या बापाचं पिंडदान केलं. दशरथ राजाचं. कुणी केलं? दशरथ राजाचं पिंडदान केलं सीतामातेनं. अहो जगाच्या बापाचं पिंडदान केलं. आपल्या बापाचं पिंडदान करायला काय हरकत आहे? विठ्ठल विठ्ठल. आताचे एज्युकेटेड मंडळी म्हणतात, सुशिक्षित लोक म्हणतात कशाला करायचा विधी, कशाला करायचं पिंडदान, कशाला करायचा हा खर्च. पण एक सांगू, ज्यावेळेस तुम्हाला घरामध्ये सुख प्राप्त होईल, घरातला मनुष्य गेल्याच्या नंतर राहायला घर नसेल, फिरण्याकरता गाडी नसेल, पण घरातला माणूस गेला, म्हातारा गेला आणि गेल्याच्या नंतर अगदी 6 महिन्यानंतर फिरायला गाडी नव्हती, गाडी आली, राहण्याकरता घर नव्हतं, घर झालं, या सगळ्या गोष्टी घडल्या तर आपले लोक सहज म्हणतात बघा, जुने मंडळी म्हणायची म्हाताऱ्याने पाठीमागं वळून, बरोबर आहे ना, म्हाताऱ्याने पाठीमागं वळून पाहिलं असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, हे कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. तुकोबारा म्हणतात, तुम्हाला पितरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तुम्हाला पितरांचा आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर काय करा? हे सांगितलेले जे नियम आहेत, जे विधी आहेत ते विधी करत राहा. पिंड पदावरी दिला पुली करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पित्रांचे ऋण. पित्राच्या ऋणामधून जर उतराई व्हायचं असेल तर महाराज सांगतात एक करा, पिंडदान करा.
आणि मग पिंडदानाचा विधी मी सांगितलं तुम्हाला, चौथा विधी सांगितला, पाचवा विधी सांगितला तो ब्रह्मश्राद्धाचा, अन्नदानाचा. हे सगळे विधी करायचे मनुष्य गेल्याच्या नंतर करायचे. मनुष्य जिवंत असताना, मनुष्य गेल्याच्या नंतर हे सर्व विधी पार पाडायचे. एक सांगू, प्रत्येक जण जातो महाराज, इथं राहण्याकरता आलेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत. काय उपदेश करतायत? की प्रत्येकाला जायचंय. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करत असताना काही लोक सरळ सरळ बोलून जातात. काही म्हणतील, अहो जगद्गुरु तुकोबाराय संपूर्ण माणसाला, संपूर्ण जगाला उपदेश करतात. यापासून जगद्गुरु तुकोबारायांना काय फायदा आहे? विठ्ठल 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 पाणी करतात, त्यांना संत म्हणतात. संत कुणाला म्हणायचं? तेची संत, तेची संत ज्याचा प्रतीक महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आमचे बंधू आहेत प्रतीक महाराज, सुंदर महाराजांचा आवाज आहे. त्यांना आवाजाची ईश्वराची देण त्यांना आहे. पण चला, सगळ्याच गोष्टी सगळ्याला भेटत नसतात, नाही का? महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. संत कुणाला म्हणतात? संत कुणाला म्हणतात? त्याची संत, त्याची संत ज्याचा त्यांना संत म्हणतात. ज्यांचा हेत विठ्ठल आहे, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, त्यांना दुसरं काही येत नाही संतांशिवाय, अहो त्या देवाशिवाय, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती, अहो त्यांना संत म्हणतात. अहो 5 एकरचा गंध लावला कपाळाला म्हणजे संत झाला का? अजिबात नाही. भगव वस्त्र धारण केलं म्हणजे संत झाला का? अजिबात नाही. अहो टप्पुऱ्या मण्याची माळ घातली, मोठमोठ्या मण्याची माळ, त्याला संत म्हणता येईल? नुसतं तो संत होणार नाही. संत कुणाला म्हणतात? तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल, नेनती काही टाना टोना, यांना संत म्हणतात. मग जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काही लोक म्हणतात ना, जगद्गुरु तुकोबारायांना उपदेश करत असताना तुकोबारायांना काय फायदा आहे? तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात, मग त्यापासून तुकोबारायांना काय फायदा आहे? महाराज, जगद्गुरु तुकोबाराय हे संत आहेत. मग संतांचं काम काय? अहो जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी, तुमच्या माझ्या करता हा देह रक्ताचं पाणी करतात. संसाराच्या नावे घालोनी या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून हे संत महात्मे जगले. हो, तुमच्या माझ्या करता रस्त्यावरती आलेले संत महात्मे आहेत. अहो संसारावरती तुळशी पत्र ठेवलं माझ्या जगद्गुरु तुकोबाराय, मग त्यांना संत म्हणतात. ते संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतायत? अरे बाबांनो, आल्यानंतर, मनुष्य जन्माला आल्यानंतर एक करा, संसारामध्ये न राहता, हा संसार दुःखरूप आहे, या संसारामध्ये न राहता संसारामध्ये राहा, पण राहिल्यानंतर सुखाचा विचार न करता एक विचार करा. काय? अभंगाचं पहिलं चरण, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा
तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात, तुम्हा आम्हाला उपदेश करतात. महाराजांनी गोड चाल लावली. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी तुम्ही हा विचार करा, तरावया पार भव सिंधू, हा भवसागर कसा तरुण जाता येईल याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हा संसार कसा आहे, दुःखरूप संसार आहे, सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. संसार दुःख मूळा चहूकडे इंगाळा, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमाळा. हा संसार असा आहे. काम क्रोध लोभ चोली पाठी लागली ओढाळ, क्या बात. हार्मोनियम हार्मोनियम. वारकरी आणि अशा स्वरूपाचं संसार दुःख मूळा चहूकडे इंगाळा. महाराज म्हणतात हा संसार कसा आहे, दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख नाही, अजिबात सुख नाही. संसार म्हणतात तरी कशाला, संसार म्हणतात तरी कशाला. मी सांगून गेलो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हो, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला संसार म्हणतात. हो, याला संसार म्हणतात. तुकोबाराय म्हणतात या संसार सागरामध्ये न राहता, सुखामध्ये संसारामध्ये सुखाचा विचार न करता एक काम करा, हा संसार सागर तुम्हाला कसा तरुण जाता येईल याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा. कारण हा देह कसा आहे, नासकाय सडकाय जाणारा देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. तुकोबाराय म्हणतात या संसार सागरामध्ये न राहता तुम्ही काय करा, याचा विचार करा, संसार सागर कसा तरुण जाता येईल. कारण हा देह कसा आहे, नासकाय सडकाय जाणारा देह, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अहो, हा काळ कसा आहे, तुम्हाला घेऊन जाणार आहे, कधीतरी घेऊन जाणार आहे. महाराज, हा देह कसा आहे, नासकाय सडकाय देह जाणार आहे, एक दिवस जाणार आहे. एक सांगू का, एक हिंदीमध्ये सुंदर पद आहे पहा, की हे जीवन म्हणजे एक भाड्याचं घर आहे, भाड्याचं भाडोत्री घर आहे. आणि ते घर, भाड्याची खोली आपल्याला कधी खाली करावे लागेल सांगता येणार नाही, कधी जावं लागेल सांगता येणार नाही. खूप सुंदर प्रमाणे पहा, क्षपक आहे पण ऐकण्यासारखं आहे. आमचे प्रतीक महाराज तुम्हाला म्हणून दाखवतील. जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. वाह वाह, हरी बोल. किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, बदलना पड़ेगा. मौत जब जब को आवाज़ देगी, घर घर बाहर निकलना पड़ेगा. क्या बात है. जिंदगी एक किराए का घर है, श्री राधे काली. किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा.
वा टाळी वाजवा एकदम मारता. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. ज्यावेळेस तुम्हाला मौत आवाज देईल ना, त्यावेळेस घरातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. जसं भाड्याचं घर असतं तसं हा देह आहे आपला. कधी आपल्याला भगवान परमात्मा सांगेल ही भाड्याची खोली खाली करा, त्यावेळेस आपल्याला खाली करावी लागेल. महाराज ज्ञानोबा म्हणतात जसं गाव आहे तुमचं, कापूस वडगाव गाव आहे, इकडे महालगाव आहे, चिंचड गाव आहे, वैजापूर गाव आहे, आमचं एक गेवराई गाव आहे, तसं हे देहरूपी गाव आहे. ज्ञानोबा म्हणतात हे देहरूपी गाव आहे. आणि या देहरूपी गावामधून आपल्याला कधी जावं लागेल सांगता येणार नाही. ज्ञानोबा यांची ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया, जिया परी. ज्ञानोबा म्हणतात हे देहरूपी गाव आहे आणि देहरूपी गावामधून आपल्याला कधी जावं लागेल सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मरण कुणाला चुकत नाही दादा, मरण कुणाला चुकलेलं नाही, पण एक वेळेस मरण लांबवता येतं बरं का. तुम्ही म्हणाल काय हो कसं मरण लांबवता येतं सांगा ना आम्हाला. आम्हाला मरण लांबवायचं हो, फार वैतागलो आम्ही संसाराला. सून माझी ना मला खूप त्रास देते, सुनबाई म्हणाल माझी सासूबाई ना मला फार त्रास देते. कधी असं होईल का. पण ऐका ना कसं संसार कसं आयुष्य लांबवता येईल. माझ्या नाथ महाराजांनी आयुष्य लांबवलं, मरण लांबवलं. मरण लांबवायचं म्हटल्यानंतर ऐका संत महात्म्यांनी मरण लांबवलं, माझ्या तुकोबारांनी मरण लांबवलं. ऐकायचं तुम्हाला. माझ्या नाथ महाराजांचा जर विचार केला, एकनाथ महाराज किती श्रीमंत होते. एवढी श्रीमंती नाथ महाराजांची होती. महाराज त्यांच्या घरी जर भिकारी आला नाथ महाराजांच्या घरी तर सोन्याच्या ताटात जेवण करायचं म्हणतात. एवढी श्रीमंती माझ्या नाथ महाराजांची होती, एवढी श्रीमंती होती. अहो ही श्रीमंती जाऊ द्या, खरी श्रीमंती माझ्या नाथ महाराजांची ऐकायची. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. एवढी श्रीमंती नाथ महाराजांची होती. स्वतः भगवान परमात्मा पाणी भरण्याकरता होते. अहो ही श्रीमंती काय अजून ऐका. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, वस्त्रे गंगा तिरे धुतसे. स्वतः कपडे धुण्याकरता नाथ महाराजांच्या घरी देव होता हो. पण नाथ महाराजांच्या घरी एवढी श्रीमंती असताना सुद्धा एक दिवस नाथ महाराजांना मृत्यू झाला. नाथ महाराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर गावातली भजनी मंडळी जमा झाली. सर्व गावातली मंडळी आले. नाथ महाराज गेले. सगळीकडे चर्चा सुरू झाली. आता काय करावं. नाथ महाराज गेलेले, गावातली मंडळी प्रतिष्ठित लोक जमा झाले. नाथ महाराज गेले आणि मग आल्यानंतर ठरवलं आता नाथ महाराजांना तिरडीवरती ठेवायचं. तिरडी सजवली. नाथ महाराज गेलेले आहे. गावातली भजनी मंडळ आली, 4 खांदेकरी आले. पक्वास घेतला, टाळ घेतला, विना घेतला आणि अंत्ययात्रा निघाली. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. अंत्ययात्रा निघाली. नाथ महाराजांची अंत्ययात्रा निघालेली आहे. आणि अंत्ययात्रा चालू असताना तेवढ्यामध्ये खांदेकरी जे असतात ना, त्यातले एक खांदेकरी बोलला, शेजारच्या कानात बोलू लागला. काय नाथ महाराजही म्हटले, उभ्या आयुष्यात कधी आपल्याला चहा पाजला नाही या माणसानं, कधी चालले तर कधी जेहारी घातला नाही, कधी जेवायला घरी बोलवलं नाही. काय नाथ महाराज म्हटले, शेवटी आपल्याच खांद्यावरती जावं लागलं की नाही यांना. कोण बोललं कळतंय ना. कोण बोललं. खांदेकरी बोलला. कुठं बोलला. शेजारच्या कानात. पण हे ऐकलं नाथ महाराजांनी. ऐकलं नाथ महाराजांनी ऐकल्याबरोबर नाथ महाराज उठून बसले. ओ पंत ठेवा म्हटले खाली.
तिरडी खाली ठेवण्यात आली. सगळे पळू लागले. नाथ महाराज उठून बसले, नाथ महाराज उठून बसले, नाथ महाराज उठून बसले. सगळीकडे चर्चा सुरू झाली, सगळीकडे चर्चा सुरू झाली, गावात चर्चा झाली. नाथ महाराज उठून बसले. मग आता काय करायचं? नाथ महाराजांनी तिरडी खाली ठेवली. नाथ महाराज स्वतः पायी चालत चालत घरी गेले. घरी गेले. पुन्हा 1 वर्ष जगले नाथ महाराज. 1 वर्ष जगल्याच्या नंतर पुन्हा पुढच्या षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. आणि देह ठेवल्याच्या नंतर पुन्हा गावातली भजनी मंडळ जमा झालं. नाथ महाराज गेलेले आहे. पुन्हा गावातले भजनी मंडळ आलं. टाळकरी आले, मृदंगाचार्य आले. मृदंग घेतला, टाळ घेतला, झेंडा घेतला, विना घेतला. पुन्हा सुरू झालं, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. पण त्यांना सांगितलं, पंत, गावातले काही प्रतिष्ठित माणसं होते. ते म्हटले, पंत तुम्ही मागच्या वेळेस बोलला होतात, त्यामुळे नाथ महाराज उठून बसले म्हणले. आता तुम्ही बोलू नका काही. आता जर बोलले ना पुन्हा नाथ महाराज उठून बसतील. आता काही बोलायचं नाही, तोंडाला मास्क लावून ठेवा. कोण म्हणलं? गावातल्या प्रतिष्ठित माणसांनी सांगितलं त्या खांदेकऱ्याला. तो खांदेकरी म्हटलं, दादा मी आता काहीच बोलणार नाही. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाल्याच्या नंतर पुन्हा गावच्या वेशीमधून अंत्ययात्रा निघाली. आणि अंत्ययात्रा तिथून गेली. तेवढ्यामध्ये त्या साईटला वेशीच्या पलीकडे एक घर होतं. आणि त्या घरची स्त्री, तिची मुलगी पहिल्यांदाच नांदायला निघाली होती. पहिल्यांदाच लग्न झालं आणि 4-5 दिवसानंतर पहिल्यांदाच पुन्हा सासरी नांदायला निघाली. आणि तिने अंत्ययात्रा पाहिली. नाथ महाराजांची अंत्ययात्रा समोरून चाललेली आहे. आता काय करावं? तेवढ्यात ती मनातल्या मनात बोलली, काय नाथ महाराज म्हणले, काय नाथ महाराज आहे? अहो त्यांना काय आजच मारायला सुचलं का? काल मारायचं ना यांनी, परवा मारायचं, उद्या मारायचं ना, आजच काय मारायला सुचलं? आज मुलगी माझी मुलगी पहिल्यांदाच नांदायला निघाली आणि नाथ महाराजाला आजच मारायला सुचलं. कोण बोललं? ती बाई बोलली. कुठं बोलली? मनात. पहा तुम्ही, मनात बोलली. आणि हे ऐकलं नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराज उठून बसले. ओ पंत, ठेवा म्हणले खाली. पंत म्हणले, महाराज मी काहीच बोललो नाही. म्हणलं तू नाही बोलला काही, पण ठेव म्हणले खाली. नाथ महाराज उठून बसले. महाराज, हे तुम्हाला खरं वाटेल का? माता भगिनी, हे तुम्हाला खरं वाटेल का? नाही वाटणार महाराज. पण कधीतरी नाथ महाराजांचं चरित्र वाचून पहा, ऐकून पहा. नाथ महाराजांचं चरित्र ऐका. नाथ महाराज उठून बसले. पुन्हा 1 वर्ष जगले. पुढच्या षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला महाराज. पण कसा ठेवला ऐका. त्या षष्टीला नाथ महाराजांनी गावातली भजनी मंडळ नाही, टाळकरी नाही, पखवाज नाही, विना नाही, स्वतः नाथ महाराज त्या गोदावरीच्या पात्रामध्ये आपला देह समर्पित केला. विठ्ठल या संत महात्म्याने या नाथ महाराजांनी 3 वेळेस काळाला मागं पाठवलं. 3 वेळेस ज्ञानो तो माझ्या नाथ महाराजांनी काळ लांबवला. हो तुम्हा आम्हालाही काळ लांबवता येईल का? न लांबवू शकतो आम्ही. फक्त संत महात्म्यासारखा अधिकार तुम्हा आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. संत महात्म्यासारखा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. माझ्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा जर विचार केला ना, अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा का लांबवलं बरं का? ऐका, सांगू तुम्हाला. ज्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला 31 मे 1625 साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका आहे आणि चौंडी नावाचं गाव आहे. त्या चौंडी नावाच्या गावामध्ये माझ्या अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये त्या शिक्षणाची सोय नव्हती. मुलींना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. त्या काळामध्ये मुलींना चूल आणि मुलंच सांभाळावं लागत होतं. त्या काळामध्ये चूल आणि मुलं सांभाळायचं, बस एवढा त्यांना अधिकार, शिक्षणाचा अधिकार त्यांना नव्हता. पण त्यांची आई सुशीलाबाई आणि वडील मालकुजीराव शिंदे, त्यांच्या पोटी या अहिल्याबाई होळकरांनी जन्म घेतलेला आहे. आणि त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांना शिक्षण दिलं. तिच्या वडिलांनी, मातेच्या वडिलांनी शिक्षण दिलं. पण एक विशेष गोष्ट आहे, त्या मातेने सुद्धा ते शिक्षण आत्मसात केलं, शिकून घेतलं, शिक्षण घेतलं. पण शिक्षण कोणतं होतं? कशी तलवार चालवायची, कशी ढाल चालवायची, कसं युद्ध करायचं, कसं घोड्यावरती बसायचं, हे शिक्षण माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलं, घेतलं शिक्षण. त्यांचं लग्न झालं. पण त्यामध्ये एक इतिहास असा सांगितला जातो, तो जसा अफजल खानाचा इतिहास घडला ना शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, तसाच इतिहास आहे. तसा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा इतिहास तो माझ्या खंडेरावांचा घडलेला आहे. खंडेराव म्हणजे अहिल्याबाई होळकरांचे पती.
ज्यावेळेस कुंभेरीच्या किल्ल्यावरती युद्ध होतं, कुंभेरीच्या किल्ल्याला यवनांनी वेढा टाकला होता. सर्व यवनांनी वेढा टाकलेला आहे. कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा मारलेला आहे. आता काय करावं? त्यावेळेस आमचे मल्हारराव खंडेराव, जे अहिल्याबाई होळकरांचे मिस्टर खंडेराव निघाले. आता युद्ध करायचं यवनांसोबत. आता यवनांसोबत लढण्याकरता निघाले. घोड्याला टाच मारली. मोजकं सैन्य घेतलं सोबतीला. मोजकं सैन्य आहे, फार सैन्य नाही. त्यांच्या सोबतीला मोजकं सैन्य आहे आणि युद्धाकरता निघाले. घोड्याला टाच मारली, तलवार घेतली, ढाल घेतली, समशेल घेतली. आता युद्ध करायचंय आणि त्या कुंभेरीच्या किल्ल्याकडे गेले. बघितलं यवनांचं सैन्य भरपूर होतं. गेल्याबरोबर यवनांची कापाकापी सुरू केली. तलवार काढली, ढाल काढली. यवनांना सप दिशी कापू लागले. आता काय करावं? पण यवनांनी विचार केला, आपण मागच्या वेळेस आलो होतो अगदी 10-15 दिवसापूर्वीच, पण या खंडेरावांनी आपल्याला इतकं तुडवलं होतं. किती तुडवलं होतं? इतकं तुडवलं होतं म्हटले की घरी गेल्यानंतर आमच्या बायका सुद्धा आम्हाला ओळखत नव्हत्या. म्हटले कोण तुम्ही? घर चुकले का काय? असे घरचे आम्हाला बोलायचे. इतकं तुडवलं होतं. पण ऐका, ती ह्यावेळेस हुशारकीनं आले होते. यवन हुशारकीनं आले होते. पुष्कळ सैन्य घेऊन आले होते. आता युद्ध चालू होतं. पण खंडेरावांना युद्ध करत असताना युद्ध रेटत नव्हतं. यवन भरपूर होते. मग त्यावेळेस मल्हाररावांना बोलवण्यात आलं. मल्हारराव आले. पण हे सर्व जमल्याच्या नंतर माझ्या खंडेरावांच्या अंगावरती एक तोफ आली आणि त्या तोफेनं मल्हाररावांना घेऊन गेली. मल्हाररावांचा मृत्यू झाला. मल्हाररावांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये पूर्वी एक प्रथा अशी होती की पती गेल्याच्या नंतर सती जाण्याची प्रथा होती. आता आपले पती गेलेले आहे. पांढरं वस्त्र धारण केलं. पांढरं वस्त्र धारण केलेलं आहे माझ्या अहिल्याबाई होळकरांनी. आता पतींना देवाज्ञा झालेली आहे. पती गेलेले आहे. पतीकडं बघितलं आणि अहिल्याबाई होळकर रडू लागले. सासऱ्यांनी पाहिलं, मल्हाररावांनी पाहिलं. आता काय करावं? आपले पती गेलेले आहे. पण अशा प्रसंगामध्ये त्यांनी विचार केला, आपण थांबून जमणार नाही, आपल्याला सती जावं लागेल. अहिल्याबाई होळकरांनी सती जाण्याकरता पांढरं वस्त्र धारण केलं आणि निघाल्या. सती जाऊ लागल्या. सती जाऊ नये म्हणून माझ्या मल्हाररावांनी आवाज दिला, अहिले कुठे चाललीस तू? नाही, मला सती जायचंय बाबा, मला सती जावं लागेल. पती गेल्याच्या नंतर मला पाठीमागे त्यांच्या सती म्हणून जावं लागेल. पण त्यावेळेस मल्हाररावांनी सांगितलं, मी माझा मुलगा गमवलाय पण माझी लेक नाही गमवू शकत. म्हटले आता नको जाऊ सती तू. तिने विचार केला, नाही मला जायचंय. पण शेवट मल्हारराव म्हणतात, अहिले तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस, पण माझी गुरु दक्षिणा नाही देणार. म्हटले देणार ना, तुमची दक्षिणा दिल्याशिवाय मी जाणार नाही. काय दक्षिणा आहे तुमची? सांगा ना, काय दक्षिणा आहे? त्यावेळेस तिने सांगितलं, मल्हाररावाने सांगितलं, तू सती जाऊ नको, हीच मला दक्षिणा दे. विठ्ठल अहिल्यादेवींनी होकार दिला आणि त्यावेळेस सती जाण्याकरता थांबल्या. तिथून पुढे महाराज 41 वर्ष अहिल्याबाई जगल्या. 41 वर्ष आयुष्यभर त्यांनी परमार्थ केला. सतत भगवान शंकराची पिंड त्यांच्या हातामध्ये राहायची. एवढी भक्ती केली भगवान शंकराची. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे. म्हणून अहिल्याबाई होळकरांनी आयुष्य लांबवलं. माझ्या ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, संत महात्म्यांनी आयुष्य लांबवलं. तुम्ही आम्ही सुद्धा लांबवू शकतो, फक्त त्यांच्या इतका अधिकार प्राप्त झाला पाहिजे. म्हणून हे संत महात्म्यांनी आयुष्य लांबवलं. आपणही लांबवू शकतो, पण एक करावं लागेल, संत महात्म्यांची संगत आपल्याला करावी लागेल. परमार्थ तातडीने करावं लागेल. अभंगाचं तृतीय चरण. संत समागमी, संत समागमी, संत समागमी करावी हवेली. संत समागमी, संत समागमी, संत समागमी करावी हवेली. संत समागमी, संत समागमी
म्हणतात तुम्हाला संत समागम करावं लागेल, संतांची संगत करावी लागेल. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. आणि परमार्थ तुम्ही तातडीने करा. संत महात्मे म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, आम्ही केला म्हणून तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय पदार्थ सांगत नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात आम्ही अनुभव घेतला म्हणून जगाला उपदेश करतो. अनुभवा आले अंगात या जगा देत असे, ते या जगा देत असे, ते या जगा देत असे. अनुभव घेतला म्हणून आम्ही जगाला सांगत असतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही उपदेश करतो, काय घ्या, भजन करा, भक्ती करा, परमार्थ करा. पण तुम्ही आमचं जर ऐकलं नाही ना, आमच्या काही बापाचं जाणार नाही. पा तुम्ही प्रमाण ऐकलेलं असेल. पा सध्या महाराष्ट्रामध्ये प्रमाणाने धुमाकूळ घातला. महाराज तुमचं नाव काय? प्रशांत महाराज सुंदर मृदंग वाजवतात. आता पहा त्यांचाही मृदंग तुम्हाला कळेल. सुंदर प्रमाण आपण ऐकले. पा नाथ महाराज म्हणतात की तुम्ही आमचं जर ऐकलं नाही, आमच्या बापाचं काही जाणार नाही. हो हो पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमची काय बाजाईल. एका जनार्दनी आमची काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वाजायचे तर जोरात वाजव, टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवत जा. महाराज पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. नाथ महाराज म्हणतात आमचं जर ऐकलं नाही, आमच्या काय बापाचं जाणार आहे. म्हणून एक करा भक्ती करा, परमार्थ करा. आणि परमार्थ तातडीने करा, करावी तातडी परमार्थाची. म्हणून तुम्हाला माहिती आहे संसार दुःखाचा आहे, आणि हा संसार दुःखरूप असताना सुद्धा तुम्ही या संसारात पडताव. तुम्ही डोळे असून आंधळे होऊ नका. तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. नका डोळे धुरे भरून राहो, भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. विठोबा कुमार 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 या पार भव सिंधू
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तो का म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तेव्हा आपल्या जीवनामध्ये घडली आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडली तर तेव्हा आई वडील तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतात खऱ्या अर्थानं मला आनंद वाटला की हा सोहळा एवढा मोठा कीर्तन महोत्सव आमची सुंदर साऊंड सिस्टीम आहे रामगिरीची साऊंड सिस्टीम आमचे नादीचे पाहुणे आहेत ते सुंदर साऊंड सिस्टीम आहे दादांची त्या भगूरला कीर्तन होतं माझं त्यावेळेस दादांची सिस्टीम होती त्यावेळेस आम्ही यूट्यूबला रेकॉर्ड केलं होतं भक्तिमंथन आमचं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला आम्ही कीर्तन अपलोड केलं होतं आणि आमचे आज हरिदादा आपल्याच गावचं भूषण आहे त्यांचंही काय नाव चॅनलचं आपल्या प्रसिद्ध कीर्तनकार हे यूट्यूब चॅनल आहे त्यांचं आणि घरी गेल्याच्या नंतर 1-2-3 दिवसानंतर बघा तुम्ही हे कीर्तन पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळेल दादांचं सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे आणि दादांनी आपल्याला या ठिकाणी सेवा दिली खऱ्या अर्थानं मी सांगत होतो की या कार्यक्रमाकरता एवढे पाहुणे मंडळी उपस्थित राहिले त्या बापानं काहीतरी पेरलं होतं म्हणूनच हे उगवलेलं दिसतंय उगाच कुणाकडे पाहुणे जात नाही उगाच पाहुणे कुणाकडे येणार नाही एवढे पाहुणे मंडळी आहेत आणि माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी यावं लागलं एक सांगू जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाप करी जोडी लेकराच्या उडी आपुली कुरवंडी वाळवणी बाप आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो राबतो हाडाचं काढं करतो रक्ताचं पाणी करतो बाप म्हणतात कुणाला स्वर्द्या बाप असतो तरी काय बाप तुमच्या माझ्याकरता राबतो बाप स्वाभिमानी बाळा बाप कनखर कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून आपण कुशाल झोपतो बर का बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप जागतो म्हणून आपण खुशाल झोपतो या बापाचे तुमच्या माझ्यावरती फार उपकार आहे बाप कधीच रडत नाही बाप रडत नाही त्याला रडताही येत नाही बाप साठवी तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची बाप आयुष्यभराचे अश्रू साठवून ठेवतो आयुष्यभराचे अश्रू बाप साठवून ठेवतो बापाला रडताही येत नाही रडतही नाही मुलीचं लग्न जमलं घरची परिस्थिती नाही हो मुलीचं लग्न जमलं पण मुलीला चांगल्या घरी द्यायचं तो बाप रात्रंदिवस कष्ट करून पैसा जमवून ठेवतो आणि मुलीच्या लग्नाकरता खर्च करतो पाहुणे मंडळी येतात मुलीला बघण्याकरता बापानं बघितलं स्थळ चांगलं आहे संध्याकाळी पत्नीला सांगितलं अगं आपल्या चकुलीला पाहुणे पाहायला आलेत ना मुलगा फार छान आहे ग मुलगा शेती चांगली आहे आपली मुलगी आता नांदायला जाणार आहे बाप रडू लागला पण कुठं एकांतात गेला बाप कधी समाजासमोर रडला नाही बाप एकांतात जातो आणि रडतो रात्री उशीमध्ये डोकं खुपसून बाप रडतो महाराज आपल्याला दिसत नाही बाप कधीच रडताना दिसत नाही बापाची किंमत आपल्याला कळत नाही सतत आम्ही आईचं गुणगान गातो पायाला जर ठेस लागली सहज म्हणतो आपण आई ग सहज म्हणतो पायाला ठेस लागली पायाला जर काटा टोचला तर आपण आई ग असं म्हणतो पण अचानक जर समोरून ट्रक गेला अचानक समोरून एखादा मोठा सर्प आला बाप रे म्हणतो की नाही आपण
म्हणतो लहान लहान संकटांना आई आठवते महाराज, लहान लहान संकटांना आई आठवते, पण मोठमोठं वादळ पेटताना बापच आठवतो. बापाला विसरून जमणार नाही. बापाचे पुष्कळ उपकार आहेत आपल्यावरती. त्या मुलीच्या लग्नाकरता बापानं इकडून तिकडून पैसा जमा केला, मुलीचं लग्न जमलं, पाहुणे मंडळी जमले, कुंकू ठरलं, कुंकू झालं, आता लग्न सोहळा करायचा आहे. गावामध्ये पत्रिका वाटल्या, पाहुण्या रावळ्यांना पत्रिका वाटल्या. प्रत्येकाला सांगायचं हो बाबा माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या छकुलीचं लग्न आहे, लग्नाला यावं. प्रत्येकाला सांगायचा, पाया पडायचा हो, सगळ्यांच्या पाया पडायचा, माझ्या छकुलीचं लग्न आहे, लग्नाला या बरं का, लग्नाला या बरं का, एकुलती एक मुलगी लग्नाला या बरं का, सगळ्यांना सांगायचं. पण ज्या वेळेस मुलगी लग्न लागलं, सावधान शब्द बापाने ऐकला, तांदूळ टाकले, मुलीच्या डोक्यावरती तांदूळ पडले आणि मुलगी वाट लावण्याचा प्रसंग आहे. ज्यावेळेस मुलगी वाट लावण्याकरता निघाली ना, सगळे पाहुणे मंडळी निघाले, नवरीला वाट लावत आहेत मुलगीला, आणि त्यावेळेस मुलगी सगळ्यांच्या गळ्यात पडते, रडू लागते, सगळ्यांच्या गळ्यात पडते, बापाच्या गळ्यात पडते, आईच्या गळ्यात पडते, भावाच्या गळ्यात पडते, चुलत्याच्या गळ्यात पडते. आणि बापाच्या गळ्यात पडल्यानंतर आई इकडं तिकडं पाहते, मुलगी पाहते, मुलगी रडू लागली. बाबाच्या डोळ्यात गळ्यामध्ये मान टाकून मुलगी रडू लागते, बाप रडू लागतो. बापानं विचार केला, आयुष्यभर आपण या मुलीला सांभाळलं आणि आपण परक्याच्या हवली करून देत आहोत. म्हणून बाप आयुष्यभर त्यानं अश्रू साचवून ठेवलेलं असतं. बाप साठवी तो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्यावेळेस मुलगी आपली सासरा जाते त्यावेळेस बाप रडतो महाराज. आताच्या मुलींना बापाची किंमत कळत नाही. प्रत्येक मुलींना मी सांगून जाईल, बापाचे पुष्कळ उपकार आपल्यावरती आहेत, पण आताच्या मुलींना कळत नाही बाप काय असतो, बापाने किती आपल्यासाठी कष्ट केले. पण आज काय नवीनच, काय कलियुगामध्ये काय झालं सांगता येणार नाही, काय कुठून कलंक लागला. अहो 18, 19 वर्षाच्या मुली बापाला न सांगता पळून जातात, पळून जातात. त्या बापाचं काळीच काय म्हणत असेल. बापाचे आपल्यावरती फार उपकार आहेत. म्हणून माझी वेळ फार संपलेली आहे. कीर्तनही आपलं उशिरा सुरू झालं होतं, 10 ते 12ची टायमिंग आपला होता, पण वेळ संपलेली आहे म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही. पण एका बापाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आम्ही एकत्रित आलात म्हणून मी सांगतोय तुम्हाला, बापाचे आपल्यावरती पुष्कळ उपकार आहेत महाराज. म्हणून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या एकदा चरणी विनम्र अभिवादन करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. ही सर्व पाहुणे मंडळी, सर्व भजनी मंडळी माझ्यापेक्षा सर्व वयाने मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, वयाने ज्ञानी आहेत. आमचे आदरणीय बाबा महाराजांचं काय परिचय, शिवाजी महाराज आमच्या मामांनी सांगितलं होतं मला. महाराजही उपस्थित आहेत. आपला वेळेत वेळ, अमूल्य वेळ देऊन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व भजनी मंडळी, आमचे मृदंगाचार्य महाराज, आमच्या सोबत आलेले प्रतीक महाराज, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बोलता बोलता काही अपशब्द जर माझ्या मुखावाटी बाहेर पडले असतील तर आईवडिलांचं अंतःकरण करून मला माफ करा. जे काही बरोबर असेल ते तुम्ही घ्या, जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा. करावे तैसे केली कटकट वाकडी की नीट देव जाणे, बोलली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जे जे विठ्ठल. तुकोबारांना काय फायदा आहे महाराज? जगद्गुरु तुकोबारा हे संत आहेत. मग संतांचं काम काय? अहो जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुमच्या माझ्या करता हा देह रक्ताचं पाणी करतात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र ठेवून हे संत महात्मे जगले. हो तुमच्या माझ्या करता रस्त्यावरती आलेले संत महात्मे आहेत. अहो संसारावरती तुळशी पत्र ठेवलं माझ्या जगद्गुरु तुकोबार आहे. मग त्यांना संत म्हणतात. ते संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार तुम्हा आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतायत? अरे बाबांनो, आल्यानंतर मनुष्य जन्माला आल्यानंतर एक करा, संसारामध्ये न राहता
हा संसार दुःखरूप आहे. या संसारामध्ये न राहता संसारामध्ये राहा, पण राहिल्यानंतर सुखाचा विचार न करता एक विचार करा, काय? अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावा विचार, क्षणोक्षणी हाती 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 करावा विचार. करावया पण भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नशिवंत देह जाणार सकळे. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात, तुम्हा आम्हाला उपदेश करतात. महाराजांनी गोड चाल लावली. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी तुम्ही हा विचार करा, तरावया पार भव सिंधू, हा भवसागर कसा तरुण जाता येईल याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. हा संसार कसा आहे? दुःखरूप संसार आहे, सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. संसार दुःख मुळा चहूकडे इंगाळा, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमाळा. हा संसार असा आहे. काम क्रोध लोभ चोली पाठी लागली ओढाळ, क्या बात. हार्मोनियम हार्मोनियम. वारकरी आणि अशा स्वरूपाचं संसार दुःख मुळा चहूकडे इंगाळा. महाराज म्हणतात हा संसार कसा आहे? दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख नाही, अजिबात सुख नाही. संसार म्हणतात तरी कशाला? संसार म्हणतात तरी कशाला? मी सांगून गेलो, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हो, पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याला संसार म्हणतात. हो, याला संसार म्हणतात. तुकोबाराय म्हणतात या संसार सागरामध्ये न राहता सुखामध्ये, संसारामध्ये सुखाचा विचार न करता एक काम करा, हा संसार सागर तुम्हाला कसा तरुण जाता येईल याचा विचार तुम्ही क्षणाक्षणाला करा. कारण हा देह कसा आहे? नासकाय सडकाय जाणारा देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. तुकोबाराय म्हणतात या संसार सागरामध्ये न राहता तुम्ही काय करा याचा विचार करा, संसार सागर कसा तरुण जाता येईल. कारण हा देह कसा आहे? नासकाय सडकाय जाणारा देह, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अहो, हा काळ कसा आहे? तुम्हाला घेऊन जाणार आहे, कधीतरी घेऊन जाणार आहे महाराज. हा देह कसा आहे? नासकाय सडकाय देह जाणार आहे, एक दिवस जाणार आहे. एक सांगू का? एक हिंदीमध्ये सुंदर पद आहे पहा, की हे जीवन म्हणजे एक भाड्याचं घर आहे, भाड्याचं भाडोत्री घर आहे. आणि ते घर, भाड्याची खोली
आपल्याला कधी खाली करावे लागेल सांगता येणार नाही, कधी जावं लागेल सांगता येणार नाही. खूप सुंदर प्रमाणे पहा, क्षपक आहे पण ऐकण्यासारखं आहे. आमचे प्रतीक महाराज तुम्हाला म्हणून दाखवतील. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. वाह वाह, हरी बोल. किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज़ देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या बात है. जिंदगी एक किराए का घर है, श्री राधे काली. किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा. वाह, टाळी वाजवा एकदम मारता. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्यावेळेस तुम्हाला मौत आवाज देईल ना त्यावेळेस घरातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. जसं भाड्याचं घर असतं तसं हा देह आहे आपला. कधी आपल्याला भगवान परमात्मा सांगेल ही भाड्याची खोली खाली करा, खाली करा, त्यावेळेस आपल्याला खाली करावी लागेल. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात जसं गाव आहे तुमचं, कापूस वडगाव गाव आहे, इकडे महालगाव आहे, चिंचड गाव आहे, वैजापूर गाव आहे, आमचं एक गेवराई गाव आहे, तसं हे देहरूपी गाव आहे. ज्ञानोबाराय म्हणतात हे देहरूपी गाव आहे आणि या देहरूपी गावामधून आपल्याला कधी जावं लागेल सांगता येणार नाही. ज्ञानोबारायांची ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणून नये धनंजया, जिया परी. ज्ञानोबाराय म्हणतात हे देहरूपी गाव आहे आणि देहरूपी गावामधून आपल्याला कधी जावं लागेल सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मरण कुणाला चुकत नाही दादा, मरण कुणाला चुकलेलं नाही, पण एक वेळेस मरण लांबवता येतं बरं का. तुम्ही म्हणाल काय हो कसं मरण लांबवता येतं सांगा ना आम्हाला. आम्हाला मरण लांबवायचं हो, फार वैतागलो आम्ही संसाराला. सून माझी ना मला खूप त्रास देते, सुनबाई म्हणाल माझी सासूबाई ना मला फार त्रास देते, कधी असं होईल का. पण ऐका ना कसं संसार कसं आयुष्य लांबवता येईल. माझ्या नाथ महाराजांनी आयुष्य लांबवलं, मरण लांबवलं. मरण लांबवायचं म्हटल्यानंतर ऐका संत महात्म्यांनी मरण लांबवलं, माझ्या तुकोबारांनी मरण लांबवलं. ऐकायचं तुम्हाला. माझ्या नाथ महाराजांचा जर विचार केला, एकनाथ महाराज किती श्रीमंत होते. एवढी श्रीमंती नाथ महाराजांची होती. महाराज त्यांच्या घरी जर भिकारी आला ना, भिकारी जर आला नाथ महाराजांच्या घरी तर सोन्याच्या ताटात जेवण करायचं म्हणतात. एवढी श्रीमंती माझ्या नाथ महाराजांची होती, एवढी श्रीमंती होती. अहो ही श्रीमंती जाऊ द्या, खरी श्रीमंती माझ्या नाथ महाराजांची ऐकायची. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. एवढी श्रीमंती नाथ महाराजांची होती. स्वतः भगवान परमात्मा पाणी भरण्याकरता होते. अहो ही श्रीमंती काय अजून ऐका. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, वस्त्रे गंगा तीरे धुतसे. स्वतः कपडे धुण्याकरता नाथ महाराजांच्या घरी देव होता हो. पण नाथ महाराजांच्या घरी एवढी श्रीमंती असताना सुद्धा एक दिवस नाथ महाराजांना
मृत्यू झाला नाथ महाराजांचा. नाथ महाराजांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर गावातली भजनी मंडळी जमा झाली. सर्व गावातली मंडळी आले. नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. सगळीकडे चर्चा सुरू झाली. आता काय करावं? नाथ महाराज गेलेले. गावातली मंडळी प्रतिष्ठित लोक जमा झाले. नाथ महाराज गेले आणि मग आल्यानंतर ठरवलं आता नाथ महाराजांना तिरडीवरती ठेवायचं. तिरडी सजवली. नाथ महाराज गेलेले आहे. गावातली भजनी मंडळ आली. 4 खांदेकरी आले. पखवाज घेतला, टाळ घेतला, विना घेतला आणि अंत्ययात्रा निघाली. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. अंत्ययात्रा निघाली. नाथ महाराजांची अंत्ययात्रा निघालेली आहे. आणि अंत्ययात्रा चालू असताना तेवढ्यामध्ये खांदेकरी जे असतात ना, त्यातले एक खांदेकरी बोलला. खांदेकरी बोलला, शेजारच्या कानात बोलू लागला. काय नाथ महाराजही म्हटले, उभ्या आयुष्यात कधी आपल्याला चहा पाजला नाही या माणसानं, कधी चालले तर कधी जेहारी घातला नाही, कधी जेवायला घरी बोलवलं नाही. काय नाथ महाराज म्हटले, शेवटी आपल्याच खांद्यावरती जावं लागलं की नाही यांना. कोण बोललं कळतंय ना? कोण बोललं? खांदेकरी बोलला. कुठं बोलला? शेजारच्या कानात. पण हे ऐकलं नाथ महाराजांनी. ऐकलं नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी ऐकल्याबरोबर नाथ महाराज उठून बसले. ओ पंत, ठेवा म्हणले खाली. तिरडी खाली ठेवण्यात आली. सगळे पळू लागले. नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज उठून बसले. सगळीकडे चर्चा सुरू झाली. सगळीकडे चर्चा सुरू झाली. गावात चर्चा झाली. नाथ महाराज उठून बसले. मग आता काय करायचं? नाथ महाराजांनी तिरडी खाली ठेवली. नाथ महाराज स्वतः पायी चालत चालत घरी गेले. घरी गेले. पुन्हा 1 वर्ष जगले नाथ महाराज. 1 वर्ष जगल्याच्या नंतर पुन्हा पुढच्या षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. आणि देह ठेवल्याच्या नंतर पुन्हा गावातली भजनी मंडळ जमा झालं. नाथ महाराज गेलेले आहे. पुन्हा गावातली भजनी मंडळ आलं. टाळकरी आले, मृदंगाचार्य आले. मृदंग घेतला, टाळ घेतला, झेंडा घेतला, विना घेतला. पुन्हा सुरू झालं. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. पण त्यांना सांगितलं, पंत, गावातले काही प्रतिष्ठित माणसं होते. ते म्हटले, पंत, तुम्ही मागच्या वेळेस बोलला होतात, त्यामुळे नाथ महाराज उठून बसले म्हणले. आता तुम्ही बोलू नका काही. आता जर बोलले ना पुन्हा नाथ महाराज उठून बसतील. आता काही बोलायचं नाही. तोंडाला मास्क लावून ठेवा. कोण म्हणलं? गावातले प्रतिष्ठित माणसांनी सांगितलं त्या खांदेकऱ्याला. तो खांदेकरी म्हटलं, दादा मी आता काहीच बोलणार नाही. अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाल्याच्या नंतर पुन्हा गावच्या वेशीमधून अंत्ययात्रा निघाली. आणि अंत्ययात्रा तिथून गेली. तेवढ्यामध्ये त्या साईटला वेशीच्या पलीकडे एक घर होतं. आणि त्या घरची स्त्री, तिची मुलगी पहिल्यांदाच नांदायला निघाली होती. पहिल्यांदाच लग्न झालं आणि 4-5 दिवसानंतर पहिल्यांदाच पुन्हा सासरी नांदायला निघाली. आणि तिने अंत्ययात्रा पाहिली. नाथ महाराजांची अंत्ययात्रा समोरून चाललेली आहे. आता काय करावं? तेवढ्या ती मनातल्या मनात बोलली, काय नाथ महाराज म्हणले, काय नाथ महाराज आहे? अहो त्यांना काय आजच मारायला सुचलं का? काल मारायचं ना यांनी, परवा मारायचं, उद्या मारायचं ना, आजच काय मारायला सुचलं? आज मुलगी माझी मुलगी पहिल्यांदाच नांदायला निघाली आणि नाथ महाराजाला आजच मारायला सुचलं. कोण बोललं? ती बाई बोलली. कुठं बोलली? मनात. पहा तुम्ही, मनात बोलली. आणि हे ऐकलं नाथ महाराजांनी. नाथ महाराजांनी ऐकलं. नाथ महाराज उठून बसले. ओ पंत, ठेवा म्हणले खाली. पंत म्हणले, महाराज मी काहीच बोललो नाही. म्हणलं, तू नाही बोलला काही, पण ठेव म्हणले खाली. नाथ महाराज उठून बसले. महाराज, हे तुम्हाला खरं वाटेल का? माता भगिनी, हे तुम्हाला खरं वाटेल का? नाही वाटणार महाराज. पण कधीतरी नाथ महाराजांचं चरित्र वाचून पहा, ऐकून पहा. नाथ महाराजांचं चरित्र ऐका. नाथ महाराज उठून बसले. पुन्हा 1 वर्ष जगले. पुढच्या षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला महाराज. पण कसा ठेवला ऐका. त्या षष्टीला नाथ महाराजांनी गावातली भजनी मंडळ नाही, टाळकरी नाही, पखवाज नाही, विना नाही, स्वतः नाथ महाराज त्या गोदावरीच्या पात्रामध्ये आपला देह समर्पित केला. विठ्ठल या संत महात्म्याने या नाथ महाराजांनी 3 वेळेस काळाला मागं पाठवलं. 3 वेळेस ज्ञानो, तो माझ्या नाथ महाराजांनी काळ लांबवला. तुम्हा आम्हालाही काळ लांबवता येईल का? न लांबवू शकतो आम्ही. फक्त संत महात्म्यासारखा अधिकार तुम्हा आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. संत महात्म्यासारखा अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. माझ्या राजमाता, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा जर विचार केला ना, अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा का लांबवलं बरं का? ऐका, सांगू तुम्हाला.
ज्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला 31 मे 1625 साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका आहे आणि चौंडी नावाचं गाव आहे. त्या चौंडी नावाच्या गावामध्ये माझ्या अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये त्या शिक्षणाची सोय नव्हती, मुलींना शिक्षणाचा अधिकारही नव्हता. त्या काळामध्ये मुलींना चूल आणि मुलंच सांभाळावं लागत होतं. त्या काळामध्ये चूल आणि मुलं सांभाळायचं, बस एवढा त्यांना अधिकार, शिक्षणाचा अधिकार त्यांना नव्हता. पण त्यांची आई सुशीलाबाई आणि वडील मालकुजीराव शिंदे त्यांच्या पोटी या अहिल्याबाई होळकरांनी जन्म घेतलेला आहे. आणि त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांना शिक्षण दिलं. तिच्या वडिलांनी, मातेच्या वडिलांनी शिक्षण दिलं. पण एक विशेष गोष्ट आहे, त्या मातेने सुद्धा ते शिक्षण आत्मसात केलं, शिकून घेतलं, शिक्षण घेतलं. पण शिक्षण कोणतं होतं? कशी तलवार चालवायची, कशी ढाल चालवायची, कसं युद्ध करायचं, कसं घोड्यावरती बसायचं, हे शिक्षण माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलं, घेतलं शिक्षण. त्यांचं लग्न झालं. पण त्यामध्ये एक इतिहास असा सांगितला जातो, तो जसा अफजल खानाचा इतिहास घडला ना शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, तसाच इतिहास आहे. तसा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा इतिहास तो माझ्या खंडेरावांचा घडलेला आहे. खंडेराव म्हणजे अहिल्याबाई होळकरांचे पती. ज्यावेळेस कुंभेरीच्या किल्ल्यावरती युद्ध होतं, कुंभेरीच्या किल्ल्याला यवनांनी वेढा टाकला होता. सर्व यवनांनी वेढा टाकलेला आहे. कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा मारलेला आहे. आता काय करावं? त्यावेळेस आमचे मल्हारराव खंडेराव, जे अहिल्याबाई होळकरांचे मिस्टर खंडेराव निघाले. आता युद्ध करायचं यवनांसोबत. आता यवनांसोबत लढण्याकरता निघाले. घोड्याला टाच मारली. मोजकं सैन्य घेतलं सोबतीला, मोजकं सैन्य आहे, फार सैन्य नाही. त्यांच्या सोबतीला मोजकं सैन्य आहे आणि युद्धाकरता निघाले. घोड्याला टाच मारली, तलवार घेतली, ढाल घेतली, समशेल घेतली. आता युद्ध करायचंय आणि त्या कुंभेरीच्या किल्ल्याकडे गेले. बघितलं यवनांचं सैन्य भरपूर होतं. गेल्याबरोबर यवनांची कापाकापी सुरू केली. तलवार काढली, ढाल काढली. यवनांना सप तिशी कापू लागले. आता काय करावं? पण यवनांनी विचार केला, आपण मागच्या वेळेस आलो होतो अगदी 10-15 दिवसापूर्वीच, पण या खंडेरावांनी आपल्याला इतकं तुडवलं होतं. किती तुडवलं होतं? इतकं तुडवलं होतं म्हटले की घरी गेल्यानंतर आमच्या बायका सुद्धा आम्हाला ओळखत नव्हत्या. म्हटले कोण तुम्ही, घर चुकले का काय, असे घरचे आम्हाला बोलायचे. इतकं तुडवलं होतं. पण ऐका, ती ह्यावेळेस हुशारकीनं आले होते, यवन हुशारकीनं आले होते, पुष्कळ सैन्य घेऊन आले होते. आता युद्ध चालू होतं. पण खंडेरावांना युद्ध करत असताना युद्ध रेटत नव्हतं. यवन भरपूर होते. मग त्यावेळेस मल्हाररावांना बोलवण्यात आलं. मल्हारराव आले. पण हे सर्व जमल्याच्या नंतर माझ्या खंडेरावांच्या अंगावरती एक तोफ आली आणि त्या तोफेनं मल्हाररावांना घेऊन गेली. मल्हाररावांचा मृत्यू झाला. मल्हाररावांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये पूर्वी एक प्रथा अशी होती की पती गेल्याच्या नंतर सती जाण्याची प्रथा होती. आता आपले पती गेलेले आहे. पांढरं वस्त्र धारण केलं. पांढरं वस्त्र धारण केलेलं आहे माझ्या अहिल्याबाई होळकरांनी. आता पतींना देवाज्ञा झालेली आहे, पती गेलेले आहे. पतीकडं बघितलं आणि अहिल्याबाई होळकर रडू लागले. सासऱ्यांनी पाहिलं, मल्हाररावांनी पाहिलं. आता काय करावं? आपले पती गेलेले आहे. पण अशा प्रसंगामध्ये त्यांनी विचार केला, आपण थांबून जमणार नाही, आपल्याला सती जावं लागेल. अहिल्याबाई होळकरांनी सती जाण्याकरता पांढरं वस्त्र धारण केलं आणि निघाल्या. सती जाऊ लागल्या. सती जाऊ नये म्हणून माझ्या मल्हाररावांनी आवाज दिला, अहिले कुठे चाललीस तू? नाही, मला सती जायचंय बाबा, मला सती जावं लागेल. पती गेल्याच्या नंतर मला पाठीमागं त्यांच्या सती म्हणून जावं लागेल. पण त्यावेळेस मल्हाररावांनी सांगितलं, मी माझा मुलगा गमवलाय, पण माझी लेक नाही गमवू शकत. म्हटले आता नको जाऊ सती तू. तिने विचार केला, नाही मला जायचंय. पण शेवट मल्हारराव म्हणतात, अहिले तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस, पण माझी गुरु दक्षिणा नाही देणार. म्हटले देणार ना, तुमची दक्षिणा दिल्याशिवाय मी जाणार नाही. काय दक्षिणा आहे तुमची, सांगा ना, काय दक्षिणा आहे? त्यावेळेस तिने सांगितलं, मल्हाररावाने सांगितलं, तू सती जाऊ नको, हीच मला दक्षिणा दे. विठ्ठल अहिल्यादेवींनी होकार दिला.
आणि त्यावेळेस सती जाण्याकरता थांबल्या. तिथून पुढे महाराज 41 वर्ष अहिल्याबाई जगल्या. 41 वर्ष आयुष्यभर त्यांनी परमार्थ केला. सतत भगवान शंकराची पिंड त्यांच्या हातामध्ये राहायची. एवढी भक्ती केली भगवान शंकराची. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केलेला आहे. म्हणून अहिल्याबाई होळकरांनी आयुष्य लांबवलं. माझ्या ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, संत महात्म्यांनी आयुष्य लांबवलं. तुम्ही आम्ही सुद्धा लांबवू शकतो, फक्त त्यांच्या इतका अधिकार प्राप्त झाला पाहिजे. म्हणून हे संत महात्म्यांनी आयुष्य लांबवलं. आपणही लांबवू शकतो, पण एक करावं लागेल. संत महात्म्यांची संगत आपल्याला करावी लागेल. परमार्थ तातडीने करावं लागेल. अभंगाचं तृतीय चरण. संत समागमी, संत समागमी, संत समागमी करावी हवेली. संत समागमी, संत समागमी, संत समागमी करावी हवेली. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवाडी. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवाडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळे. नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळे, जाणार सकळे. हो. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला संत समागम करावं लागेल, संतांची संगत करावी लागेल. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि परमार्थ तुम्ही तातडीने करा. संत महात्मे म्हणतात, तुकोबाराय म्हणतात आम्ही केला म्हणून तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय पदार्थ सांगत नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात आम्ही अनुभव घेतला म्हणून जगाला उपदेश करतो. अनुभवा आले अंगात या जगा देत असे, ते या जगा देत असे, ते या जगा देत असे. अनुभव घेतला म्हणून आम्ही जगाला सांगत असतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही उपदेश करतो. काय घ्या, भजन करा, भक्ती करा, परमार्थ करा. पण तुम्ही आमचं जर ऐकलं नाही ना, आमच्या काही बापाचं जाणार नाही. पा तुम्ही प्रमाण ऐकलेलं असेल. पा सध्या महाराष्ट्रामध्ये प्रमाणाने धुमाकूळ घातला. महाराज तुमचं नाव काय? प्रशांत महाराज सुंदर मृदंग वाजवतात. आता पहा त्यांचाही मृदंग तुम्हाला कळेल. सुंदर प्रमाण आपण ऐकले. पा नाथ महाराज म्हणतात की तुम्ही आमचं जर ऐकलं नाही, आमच्या बापाचं काही जाणार नाही. हो हो पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ए हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी नाही कळालं दुसरं येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा बांधून नेईल, सरत शेवटी बा. ए एका जनार्दनी आमची काय बाजाईल. हे जनार्दनी आमची काय बाजाईल. ए एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. ए पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वाजायचे तर जोरात वाजव. टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवत जा.
महाराज पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. नाथ महाराज म्हणतात आमचं जर ऐकलं नाही आमच्या काय बापाचं जाणार आहे. म्हणून एक करा भक्ती करा परमार्थ करा आणि परमार्थ तातडीने करा. करावी तातडी परमार्थाची. म्हणून तुम्हाला माहिती आहे संसार दुःखाचा आहे आणि हा संसार दुःखरूप असताना सुद्धा तुम्ही या संसारात पडताव. तुम्ही डोळे असून आंधळे होऊ नका. तुका म्हणे इहा लोकीचा व्यवहारे. 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 नका डोळे धुरे भरून राहू. नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. नका डोळे धुरे भरून राहो. नका डोळे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. विठोबा कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार व्यापार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. तेव्हा आपल्या जीवनामध्ये घडली आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा घडली तर तेव्हा आई वडील तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतात. खऱ्या अर्थानं मला आनंद वाटला की हा सोहळा एवढा मोठा कीर्तन महोत्सव. आमची सुंदर साऊंड सिस्टीम आहे. रामगिरीची साऊंड सिस्टीम आमचे नादीचे पाहुणे आहेत. ते सुंदर साऊंड सिस्टीम आहे दादांची. त्या भगूरला कीर्तन होतं माझं. त्यावेळेस दादांची सिस्टीम होती. त्यावेळेस आम्ही यूट्यूबला रेकॉर्ड केलं होतं. भक्तिमंथन आमचं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला आम्ही हे कीर्तन अपलोड केलं होतं. आणि आमचे आज हरिदादा आपल्याच गावचं भूषण आहे. त्यांचंही काय नाव चॅनलचं आपल्या प्रसिद्ध कीर्तनकार हे यूट्यूब चॅनल आहे त्यांचं.